भूमिपूजनाची तारीख 11 ऑक्टोबर 2015। संपूर्ण काम पूर्ण होण्याचं अपेक्षित वर्ष होतं 2021 आणि आता सुरू असलेलं वर्ष आहे ते म्हणजे 2024। हा लेखाजोखा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधल्या स्मारकाच्या कामाचा आणि तब्बल 3 वर्ष झालेल्या विलंबाचा सुद्धा। या तारखा आणि वर्ष पाहून आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय, फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच चौकाचौकात बॅनरवर स्वतःचा फोटो लावण्यासाठी नेते मंडळींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते का? पाहुयात याच बाबतचा हा एक सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्र, देश, इतकंच काय तर देश विदेशातील लाखो आंबेडकर अनुयायी ज्याची आतुरतेने वाट पाहतायत त्या इंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं हे सुरू असलेलं काम। 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन झालं। तेव्हा ते 2021 सालापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र ते अद्याप पूर्ण झालं नसल्याचा आरोप आता होऊ लागलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण कधी होणार? डॉक्टर आंबेडकर स्मारकाचं काम का रखडलंय? स्मारक पूर्ण होण्यासाठी 2027 साल का उजाडणार आहे? 2015 साली भूमिपूजन झालं, मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी 2018 साल उजाडलं, कारण काही कारणांमुळे कंत्राटदाराला कार्यादेश देण्यास विलंब झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या वर्षभरापासून या स्मारकाच्या कामासंदर्भात MMRDA आणि राज्य सरकारने बैठकच घेतली नसल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळेच हे काम कुठेतरी संत गतीनं सुरू आहे। असंच जर काम सुरू राहिलं तर साधारण 2027 हे या स्मारकाचं काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत। त्यामुळे आता हे काम सध्या संत गतीने सुरू आहे। त्यातच आता MMRDA ची बैठकच नसल्यामुळे स्मारकाचं काम कासव गतीने सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे बैठक झाली नसल्यानं डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आवश्यक असलेले पोलाद आणि इतर बांधकाम साहित्यच पाठवलं गेलं नाहीये, अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आता यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून टीका करण्यात आली आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या। दुर्दैवाने 1 वर्ष झालं यांना बैठकीला वेळ नाही। आम्हाला सांगितलं गेलं होतं की 24 ला याचं जे आहे ते उद्घाटन होईल, पण दुर्दैवाने ते होताना काही दिसत नाही। त्यामुळे मला माहिती आहे की म्हणून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण स्मारकाचा उल्लेख केला की फक्त इलेक्शन आलं की यांना या सगळ्या गोष्टी आठवतात। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आमच्या देशाच्या एक घटने लिहून दिला आणि या देशाच्या गोरगरीब लोकांना जगण्याचा अधिकार दिला, त्यांचा जो एक मोठा असा एक स्मारकचा निर्माण आहे तो काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते कंप्लीट होईल आणि त्यांचा उद्घाटन पण या शासनाच्या हस्ते होईल। स्मारकातील बांधकाम 50 ते 52% पूर्ण झालंय। वाहनतळाचं काम 95% पूर्ण झालंय। प्रवेशद्वाराचं 87 तर सभागृहाचं काम 70% पूर्ण आहे। ग्रंथालयाचं काम 75% तर प्रेक्षागृहाचं काम 55% पूर्ण आहे। स्मारक इमारतीचं 57% काम पूर्ण झालंय, तर मुख्य पुतळ्याला 3 वर्ष कालावधी लागणार असल्याचंही बोललं जात आहे। स्मारकाच्या कामासंदर्भात सरकार आणि MMRDA ला विचारलं असता सरकारकडून अजून कोणताही खुलासा आलेला नाहीये, तर मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात भाष्य करणं टाळलेलं आहे। दुसरीकडे MMRDA ला विचारलं असता सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नसल्याचं MMRDA आणि MMRDAच्या आयुक्तांनी सांगितलंय। पण MMRDAच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुख्य पुतळ्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे, जो पुतळा बनण्यास अजून 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो। त्याचबरोबर गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी काम झालेलं असून ही बातमी खोटी असल्याचं MMRDAच्या सूत्रांनी सांगितलंय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाबाबत सध्या काय परिस्थिती आहे ते पाहिल्यावर संपूर्ण स्मारक उभं राहण्यास 2027 साल उजाडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे नेते मंडळींना फक्त निवडणुका आणि जयंती पुण्यतिथी आली की डॉक्टर बाबासाहेबांची आठवण येते का, असा सवाल आता विचारला जातोय। अल्पेश करकरेसह अक्षय फाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।